डेली कंटेंटसाठी ना एक चांगलं प्लॅनिंग पाहिजे. एक चांगलं प्लॅनिंग तर पाहिजे आणि तुमच्यात म्हणजे शिजलं पाहिजे की डेली ते करणारच. एक तुम्हाला म्हणजे कसं माहिती आहे का, एक ती रोबोटवाली आयुष्य जगायला लागतं की जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. म्हणजे जेवढं तुमचं फिक्स प्लॅन आहे ना तेवढंच करायचं. थोडं इकडे तिकडे नाही व्हायचं. एकदम म्हणजे हिसाबात राहायला लागतं. आणि ते सर्व म्हणजे मला आता सध्या जमत नाही आहे की माझा कसा आहे. आता विचारायला आपल्याला हे करायचं आहे ते करायचं, मजा करायची आहे, फक्त मग मजाच करणार. तर असं आहे म्हणजे थोडं काही आपल्याला चांगलं पाहिजे असेल, पाहिजे सक्सेस पाहिजे चांगलाच, तर थोडं म्हणजे आत्ता थोडी मेहनत करायला लागणारच आहे. आपल्याकडे 100% लकवाला फीचर नाही, तर मेहनत पाहिजेच. मेहनत पण कशी 1-2 दिवस करून नाही झालं त्यांना, ते तुम्हाला कन्सिस्टंट ठेवायला लागणार. आणि लक फॅक्टर तुमच्या तिकडे कामाला येणार जेव्हा तुम्ही सुरू करणार. त्यानंतर तुमचं जसं लक फॅक्टर पण म्हणजे बोलू नाही शकत तसं, जसा तुमचा कंटेंट पॉवरफुल असणार. लक म्हणजे लक तर पाहिजेच 100%. लकची गरज लागतेच फेमस व्हायला. पण त्या म्हणजे असं लक फेमस तेव्हाच करेल तुम्हाला. लक एकटं काय करू नाही शकत. फेमस तेव्हाच होणार तुम्ही जेव्हा तुमच्याकडे थोडीशी मेहनत असेल. कधी कधी काही पण होऊ शकतं, म्हणजे लक आहे म्हणूनच. पण मेहनत पाहिजेच. आणि जी गोष्ट तुम्हाला नशिबाने भेटते ना, अशी म्हणजे लकच्या हिसाबा भरोश्यावर भेटते ना, तिचा तुम्हाला हे नाही राहत, काय बोलतात, किंमत कळत नाही किंमत. म्हणून थोडं अशी मेहनत करून एखादी गोष्ट भेटली ना, तिथे तुम्हाला हे राहतं भरपूर चांगली किंमत कळते की तिला कसं जपायचं आहे वगैरे. बस एवढंच होतं. परत तयारी करायला सुरू करूया. आई झोवली गेली किती 4-3 मिनटं शिवाय नाही दिला. आई झोव मला श्वास गायला लागला. पोपडा श्वास गायला लागलेला शिवाय लागते. वा रे वा. अजून काय पाहिजे. सोमवारी आधीच उशीर झालाय मला. बेंचोची 1:45ला 9:45ला कुठे असतो मी आता, कुठे आहे. 48 झालेत आणि 1 तासाची ट्रॅफिक. तेरे लिए हे थांब मला जाऊ दे. आज थोडा उशीरच होईल वाटतं मला तर. पण मंडेला चालतं ना. रूल बनवा यार ऑफिसमध्ये. मंडेला सर्व उशिरा का निघतात. आणि मग ते छोटेवाले हे लावलेत मला. ते एनएसवरती ते छोटेवाले इंडिकेटर आहेत ना, हे म्हणजे चांगले मला आवडत नाही. म्हणजे ते कसं वाटतं यार, म्हणजे बॉडी अशी मोठी आणि ते इंडिकेटर असे छोटेसे दिसायला घाण. माझ्यासाठी मला ते घाण वाटतात. म्हणजे असं नंतर हे नाही बसत. म्हणजे कसं त्याची चेस्ट पीस बाहेर आहे आणि हात असे छोटे मोठे असे वाटतात ते, म्हणून ते मला आवडत नाही. असे मोठेवाले कसे दिसतात ना, चांगले भरलेली आहे गाडी आहे. आणि टायर पण कसा आहे ना, तो थोडा पातळ वाटतो मागून. सर्व आहे नसतं, थोडा जाडा दिला पाहिजे होता. म्हणजे कसं गाडी चालवायला लागते इकडे. एवढा ट्रॅफिक का असतो ना मंडेला. म्हणजे गेल्या मंडेला तर नव्हता ना असा ट्रॅफिक. गेल्या मंडेला असा ट्रॅफिक नव्हता. यात मंडेला का असा ट्रॅफिक आहे. काहीतरी पुढे झालं असणार. यायला रमत गमत चालतंय. तुला जायचं नाही ऑफिसला, मला जायचं आहे. या पुढे तुला शॉर्टच देतो. या फुडून खाली आहे, पूर्ण फुडून खाली. इकडेच साजरी शॉर्ट झालाय. किती वेळ लागला इकडेच फालतू काहीतरी शॉर्ट झालाय. म्हणजे विनाकारण ट्रॅफिक आहे हे शोध. काहीतरी गरज नव्हती या ट्रॅफिकची ना. काय ऍक्सिडेंट होऊ नको. या बाबा ये बरं मी नेडी झाली. डांग 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 डांग. हे शोध काय खड्डे हायवेवर त्यांच्या बाबाने स्पीड ब्रेकर बांधलेले ना. यांचे ते माइन्स केले तर असं वाटतं शेवली थोडा चुकीच्या जागी कुठे गेलो की लगेच बॉम्ब फुटणार. बेंचोमध्ये खड्डे बिड्डे बांधलेत. काही शेवली सिंगल रिस्पॉन्स पण नाही बेंच विकता मला आता.
सिग्नल बंद झाले का काका? सर्व्हिसिंग करा. बजेट नाही दिला काय नवीन वर्षाचा तुम्हाला सिग्नलचा? कबुतरांची आईज होतो आहे थोडं. उडत धीट आहेत बेंच, उडत नाहीत. ती एक व्हिडिओ बघितली कबुतराची, आई झाडा खाऊन खाऊन मारलेला, त्याला उडायला जमत नव्हतं बेंचूत. हे आईच्या गावात बेंचूत आज पण ट्रॅफिक आहे काय यार. तिथं आधीच बेंचू उशिरा झाला. आईच बरी उशिरा निघायला नको वाटतं मला. हा टाईम बनवते वाटतंय, थोडा लवकरच निघतो उद्यापासून. बेंचू 8:30ला उठतो, पण ना 10 मिनिटं टाईमपास होतोय ना माझा, तिकडे मला शॉर्ट होतोय. एवढे आई सवली निंजा असून मी ब्लॉग नाही बनवत आणि हा छाटू NS घेऊन तो थांबणार आहे. बेंचो त्या रिक्षात असल्या त्याच्या पोरगा तरी बसमध्ये असला तरी झाड नाही थांबला असता तो. आणि जवळ टो देऊन टाकेन बेंचो 50 स्पीडनी. I want to reach 1 million. So please subscribe, whatever.